आणि याच गावच्या लोकांना एक चांगला मार्ग धरला आणि एक बाबाजीच्या विचारावर, सत्संगाच्या विचार, संतांच्या विचारावर आज त्याने आपल्या मुलाबाळाला एका चांगल्या मार्गाला लावलं आहे ना, एका चांगल्या मार्गाला लावलं. आज गरज आहे तुमची युथची. आताच पाटील म्हणले, आता आम्ही थकले हो म्हणले, करू आता आम्हाला नवीन पिढीला समोर लावायचं आहे, समोर आम्हाला नवीन पिढीला समोर करायचं आहे, नवीन वाडी बनवायची आहे. तर खरंच तुम्ही जे नवीन पिढी आहे, जर मी आता सांगलं तसं, जर तुम्ही या मार्गावर आले, तुम्ही या मार्गावर आले, चांगल्या मार्गावर आले, व्यसनापासून जर दूर झाले, चांगल्या मार्गावर आले, तर तुमचे मुलं बी चांगल्या दिशेला जातील. चांगला मग हे दुसऱ्याच्या हातामध्ये आहे का? दुसऱ्याच्या हातामध्ये आहे का? आपल्या हातामध्ये आहे. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेवनी हानी केली. पाप पुण्य करून आम्ही जन्माला आले, मग इथं आल्यावर आम्ही काय केले पाहिजे? इथं आल्यावर काय केलं पाहिजे? आम्हाला मानव जन्म मिळाला, आमच्या हातामध्ये एक दोन थैली आहेत. पुण्य करायचं की पाप करायचं हे आमच्या हातामध्ये आहे. माणसाला बाबा म्हणले ना, माणसाला हित कळते, घात कळते, पुण्य कळते आणि पाप बी कळते. मग करायचं काय आम्हाला? जसं आपण बाजारामध्ये जाता, आई बहिणीया तुम्ही समजे बाजारामध्ये जाता, बाजारामध्ये गेल्यावर आपण सर्व बाजारात जातो. बाजारामध्ये गेल्यावर तुम्ही सर्व नासके टमाटे, नासके बैंगन, नासके कांदे असं काही घेता का? कोणी नाही घेत ना. सर्व चांगलेच आपण कपडे घेतो, काही कपडे काढतो, काही घेतो बाजारातले. हो ना, याच देही याच डोळा पाहे भक्तीचा सोळा. कुठे सांगितलं बाबांना, संतांना कुठे सांगितलं? याच देही याच डोळा पाहे भक्तीचा सोळा. कुठं बघायचं? याच देहामध्ये. इथं जीव शिव हाची तीर्थाचा अनुभव म्हणलं. कुठं तीर्थ सांगितलं? जीव शिव हा शिवाचं दर्शन घेत. कुठं? याच ठिकाणी है ना, याच ठिकाणी. बाबांना आपल्याला सहजच सांगितलं. तुकडोजी महाराज म्हणले, सहज कर ध्यान मस्त हो जाण, भुले तन भाने तुकडोच्या घरी अनेक ना करी तीर्थवर्त. तुकाराम महाराजांना म्हणले, बाबाजीने काय म्हणले? ध्यान म्हणले. मुक्ताबाई म्हणले, बाई मी जा. संत ज्ञानेश्वर माऊलीचे एक भजन आहे, ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताई, गुरु कृपाबाई आईची आहे. ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या बहिणीला सांगितलं की तू ध्यानाला बस, जसं आसन टाकून बस. आता आपण बसले असं, आसन टाकून बस. त्याच्यानंतर या ठिकाणी एक चित्त आहे. ओम हा गुरु आहे, सोम हा शिव आहे आणि याच्याशी तू एक होय म्हणले. याच्याशी तू एक होय. जीव शिव हाची ध्यानाचं एक उदाहरण देतो. एका गावामध्ये एका मुलीचं लग्न झालं. ती मुलगी नांदायला आल्यानंतर ते कुटुंब धार्मिक होतं. सुनबाईच्या घरी आली. आता सुनबाईला ध्यानाचं माहीतच नाही. नवीन मुलगी शाळा शिकली आणि त्या घरी आली. तर त्या घरचे गुरु आले, संत त्या घरी आले आणि आल्यानंतर त्या मुलीला पाणी, हातपाय धुवायला पाणी वगैरे द्यायला लावले, चाय केला, नाश्ता केला आणि बसल्यानंतर आता ती मुलगी शिकलेली, त्या मुलीने विचारले, गुरुजी हे सर्व ध्यान म्हणतात, मला ध्यान म्हणजे काय मला तर माहीतच नाही, ध्यानाला कसं बसायचं मला तर माहीतच नाही. तर ते गुरु काय म्हणले, ए बेटा इकडे एक दिवा पेटून आण म्हणले. तर ठीक आहे म्हणले. त्या मुलीनं ऐकलं, दिवा पेटवला आणि त्या गुरुजवळ आल्यानंतर त्यांचं असं एक घर होतं आणि एक समोर घर होतं. एक हे घर, एक समोरचं घर. तर ते दिवा पेटून आणल्यानंतर तिला वाटलं काय याची आरती गिरती करायची की काय की. तर ते गुरु काय म्हणले त्याला, बेटा एक काम कर म्हणे, हे जे दिवा आहे ते समोरचं घर कुणाचं आहे म्हणलं. तर ते म्हणे आमचंच घर आहे. एक काम कर म्हणे बेटा, हे दिवा इथून हे दिवा त्या घरी घेऊन जाय. बाहेर तर हवा चालली, बाहेर तर फुल हवा चालली, वारं चालू आहे. इथून ते दिवा तिथं न्यायचा. आता त्या मुलीनं विचार केला, हे दिवा तर आम्हाला हे नवीन आपलं घर आहे
सासरा आहे, सासू आहे, नवरा आहे आणि समोर गुरु आहे. गुरुचं वाक्य तर ओलांडता येत नाही. नवीन नवीन मुलगी आली तिला तर ऐकाच लागतंय. तर त्या मुलीनं ते जे दिवा होता ते आपल्या असा पोटाशी धरला, आपल्या पोटाशी धरला आणि समोर पदर घेतला. त्याला असा जागृतपणे पदर घेतला आणि हळून तिला तिथपर्यंत जायला 5 मिनिट लागले. असं सेकंड मध्ये जाऊन यायचा घराला तिला 5 मिनिट लागले तिथपर्यंत जायला. कुठपर्यंत? समोरच्या घरापर्यंत जायला 5 मिनिट लागले. तर मग ती तिथं गेली, दिवा ठेवला आणि वापिस आली. वापिस आल्यावर बेटा तुला किती वेळ लागला तिथं जायला? ती म्हणे 5 मिनिट. अशी जर गेली असती ती किती अर्ध्या सेकंड मध्ये, अर्ध्या मिनिटाच्या मधामध्ये गेली असती म्हणे ती तिथपर्यंत. मग एवढा वेळ काय तुला किती? 5 मिनिट लागला. मग त्या 5 मिनिटामध्ये, त्या 5 मिनिटात तुला तुझ्या बापाचं ध्यान आलं, तुझ्या बापाचं ध्यान आलं, तुझ्या आईचं ध्यान आलं, तुझ्या घरच्या सब्जी करायची का चपात्या करायच्या, किती चपात्या टाकायच्या, हे काही ध्यान आलं का तुला? तुझं लेकरू कुठं आहे काही ध्यान आलं का? काहीच नाही म्हणली. मग तुझं ध्यान होतं कुठं? ते म्हणले सिर्फ हे दिवा इजून होत, सिर्फ हे दिवा इजून आहे. बरोबर आहे, दिवा इजून आहे एवढंच होतं म्हणे. बस असंच ध्यान. काय 10 मिनिट तुम्ही तुमच्या घरी बसा, कुठं जंगलामध्ये जायचं नाही. परपंच करून परमार्थ करता येते. साधू संतांनी त्याने जंगलामध्ये गेले, त्यांनी इकडे तिकडे फिरले, आपल्याला काही गरज आहे का? नाही. बाबाजीने संतांनी त्याचा जे प्रसाद होता, त्याचा जो अनुभव होता त्याने आपल्याला फ्री मध्ये वाटला. आपल्याला काही करायचं काम पडलं का? काहीच करायचं काम पडला. आणि बाबाजीचं त्यांची जे होतं की ते मन नव्हतं. आपण डोळ्यानं बघितलं, आपल्याला त्याने समोर बसवलं, आपण कितीतरी दर्शन घेतले, त्याच्या समोर बसवलं आणि असं बस बेटा म्हणून आपल्याला त्याने सांगितलं ना. तर हेच ध्यानाचा मार्ग. आम्ही जेवढं झालं तेवढं 5 मिनिट 10 मिनिट आपल्याला इथंच, याच देही याच डोळा पाहे भक्तीचा सोहळा, इथंच आम्हाला एक चित्त व्हायचं आहे. जनाबाई मीराबाई ते याच मार्गाने गेले, याच गावाला गेले ते नाही का. 9 इंद्रिय भेदोनी 10वे द्वारी गेली जनी, नामामाने जनी पाहे 9 इंद्रिय भेदोनी 10वे द्वारी गेली जनी, नामामाने जनी पाहे द्वारी विठ्ठल उभा आहे म्हणे. कुठं बघितलं त्यानं? याच ठिकाणी आहे ना. कुठं बघितलं? याच ठिकाणी. बाबाजी आपल्याला ध्यान करा म्हणले. मग त्यांनी कोणता काला केला? 9 इंद्रियाचा एका केला, 10वे द्वारी काला केला. कुठं काला केला? याच ठिकाणी त्यांनी काला केला. हेच ज्ञानाचा काला आज तुमच्या गावामध्ये आहे.